आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कोण पप्पू यादव? हे असल्या यादव पप्पू विप्पू प्रसिद्धीसाठी हापापलेल्या लोकांना आपण फारशी प्रसिद्धीच द्यायची नाही। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर भाजपचे गिरीश महाजन असं म्हणतायत की अनेक खासदार आणि आमदार ते आता आमच्या संपर्कात आहेत की लवकरच बॉम्ब फोडू। फोडा बाबा, तुम्ही आता 3.5 वर्षात विकासाचा काय बॉम्ब फोडला नाही। तुम्ही हेच बॉम्ब फोडत बसा, लोक बघतायत आणि समजतायत। काल दोन भाऊ मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले, मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या दृष्टीने एकत्र आले तर मुंबईत किती फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? बघा, मुळात ही कालची जी सभा होती ते किती म्हणाले अजेंडा नाही पजेंडा नाही, अजेंडा होताच। महाराष्ट्राचा अजेंडा होता, मुंबईचा अजेंडा होता, मराठी माणसाचा अजेंडा होता आणि त्या अजेंड्याच्या माध्यमातून जी आज एकी झाली आहे ती मोठी लोकांना पोटदुखी झाली आहे। त्यामुळे त्या पोटदुखीला सतत आम्ही आता उत्तर देणार नाही। तुम्हाला किती फायदा होईल निवडणुकीत? फायदा तोट्यासाठी केलीच नाही ना, आणि जो मराठी विखुरलेला तो एकवटलाय, त्यामुळे निश्चित फायदा होईल। माझी काल केडी यांनी माफी मागितली, परंतु भाजपचे माजी खासदार दिनेशलाल यादव म्हणतात की मी मुंबईत राहतो पण मला मराठी येत नाही, मी शिकणार देखील नाही। बरोबर आहे, त्यांना लवकर आजी व्हायची घाई झाली असेल म्हणून आणि प्रसिद्धी हवी असेल म्हणून ते तसा कोण आम्हाला नाही माहिती, आम्ही ओळखत पण नाही। मंत्री दादा भुसे जे आहे ते सर्व आव्हान देत आहेत, दोन्ही भाषांवरून एकत्र आलेल्या भावांना सगळ्यांच्या मागे कोण आहे हे लोकांना माहिती आहे। मला नाव फोडायला लावू नका। आव्हानं नाहीयेत, या महाराष्ट्राला अस्थिर करायचंय, या महाराष्ट्राला एका वेगळ्याच विचारांमध्ये गुंतून ठेवायचंय आणि हवी ती पोळी भाजून घ्यायची। मुख्यमंत्र्यांनी दोन्ही भाऊ एकत्र आले म्हणून मुख्यमंत्र्यांचे दोन्ही भावांनी आभार मानले, परंतु मुख्यमंत्री म्हणतात की बाळासाहेबांचे आशीर्वाद मला मिळणार आहे। नक्कीच मिळतील, खरंच मिळतील।